हॉटेलमध्ये मिळणारा क्रीमी रिच असा हा पनीर टिक्का मसाला आता आपण घरच्या घरी बनवू शकतो. यातलं पनीर तुम्ही बघू शकता किती सुपर सॉफ्ट आहे. यासाठीच्या सगळ्या टिप्स मी इथे सांगणार आहे. तर आपली संडे रेस्टॉरंट ॲट होम ही सिरीज सुरू आहे आणि यातला आज तिसरा एपिसोड आहे. तिसरी रेसिपी आज मी शेअर करत आहे. ती आहे पनीर टिक्का मसाला. अप्रतिम होते. करायला पण अगदी सोपी आहे आणि घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्येही तयार होते. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर ही भाजी तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करत असाल. तर चला ही घरच्या घरी कशी बनवू शकतो ते बघूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेस्टॉरंट स्टाईल ही रेसिपी करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धा कप दही घेतलं. दही थोडंसं घट्ट असावं आणि फ्रेश असावं, जास्त आंबट नको आणि पातळ तर अजिबात नको. त्यानंतर यामध्ये थोडेसे मसाले घालायचे, जे नेहमीचे आपले घरचे मसाले असतात ते, ज्यामध्ये तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पूड, थोडा चाट मसाला घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि 2 चमचे भाजलेलं बेसन घालायचं आहे आणि 1 चमचा मी इथे मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचं तेल घातलं आहे आणि हे छान सगळं मिक्स करू. आता यामध्ये मी पनीर, शिमला मिरची, कांदा आणि थोडासा टोमॅटो, टोमॅटोचा जो बियांचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे. असे मोठे-मोठे तुकडे करून घेतले आणि हे आता याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पनीर टिक्का मसाला तयार करतो ना, तर ही जी रेसिपी आहे ती पनीर टिक्का जसा तयार करतो अगदी त्या पद्धतीनेच आहे. आता त्यामध्ये आपण जे काही पनीर वगैरे आहे ते छान असे स्मोकी फ्लेवर त्याला यावा म्हणून छान मस्त भाजतो किंवा तव्यावरती भाजतो किंवा मग अवन असेल तर अवनमध्ये भाजतो. गॅसवर पण डायरेक्टली आपल्याला त्याला भाजता येतं. तर या पद्धतीने तुम्ही इथे पण भाजू शकता. आज मी हे कढईमध्ये भाजून घेतलेले आहे. कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये इथे नॉनस्टिक कढई घेतलेली आहे. तरीही हे थोडंसं चिटकतं. तर छान गरम तेलामध्ये किंवा तुम्ही इथे बटर पण घेऊ शकता. यामध्ये हे पनीरचे क्यूब्स आणि बाकी सगळ्या भाज्या छान फ्राय करून घ्यायच्या. आणि हो, इथे मॅरिनेशन आपण एक 15 ते 20 मिनिटं ठेवलं तरीही चालेल. तर इथे पनीर आणि या सगळ्या भाज्या मी छान भाजून घेतल्या, आता बाजूला ठेवू आणि यासाठीचा जो मसाला आहे, ग्रेव्ही आहे त्याची तयारी करू. तर इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये थोडे खडे मसाले घालायचे आहेत. ज्यामध्ये 1 तमालपत्र, 5-6 मिरे घेतले, 1 वेलची घेतली आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. हे 1 मिनिटं भाजून त्यानंतर यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरला तो यामध्ये घातला. हा कांदा 1-2 मिनिटं परतवून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि ही पण छान 1-2 मिनिटं परतवून घेऊ किंवा आलं लसूणचा कच्चेपणा जातपर्यंत परतवून घेऊ. त्यानंतर एक मोठा साईजचा टोमॅटो किंवा 2 टोमॅटो याला छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि ती टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालायची आणि परत 1-2 मिनिटं छान परतवायचं किंवा यातून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता इथे मी तेलाचा वापर केला तर तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता. पण आज मी इथे बटर वापरलेलं नाहीये. तर हे बघायला छान तेल सुटलं ना, की यामध्ये सगळे घरचे आपले नेहमीचे मसाले घालायचे, ज्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धणे जिरे पूड, तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर तो इथे घालायचा आहे आणि हे छान मिक्स करायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत 1-2 मिनिटं छान परतवून घ्यायचं. याला तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला पाहिजे ती तुम्ही नंतर ॲडजस्ट करा. पण सुरुवातीला हा जो मसाला आहे तो छान भाजला गेला पाहिजे. त्याला छान तेल सुटलं पाहिजे. तुम्ही बघितलं खूप छान तेल सुटलं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं. जशी तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे, किती घट्ट, कितपत पातळ अशी ठेवायची. ही जी भाजी आहे ती खूप ड्राय पण करून चालणार नाही किंवा खूप पातळ करू नका. थोडीशी ड्राय केली तरी चालेल, पण अजिबात पाणी किंवा पातळ करू नका. तर आता यामध्ये आपण हे जे मॅरिनेट केलेलं मस्त असे छान फ्लेवरफुल पनीर जे आपण भाजून घेतलेले आहे, तर ते यामध्ये घालायचे. इथे ना पनीर जेव्हा भाजतो ना, तेव्हा थोडंसं आपण जास्त भाजायचे किंवा तुम्हाला वाटत वाटत असेल तर इथे एक छान स्मोकी फ्लेवर याला द्यायचा, धुंगार द्यायचा किंवा मग आपली जी गॅस आहे त्या गॅसवरती हे पनीरचे तुकडे थोडेसे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये घालायचे. तर खूप छान चव येते या भाजीला.
तर आता हे पनीर आणि बाकी सगळ्या भाज्या पण यामध्ये घातलेल्या आहे. परत 1-2 मिनिटं छान परतवून घेऊ. यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. कोथिंबीर घालू. इथे तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं फ्रेश क्रीम सुद्धा घालू शकता. आज मी इथे साय किंवा फ्रेश क्रीम घातलेलं नाहीये. पण तुम्हाला आवडत असेल तर नक्की यामध्ये घाला आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं आपण याला वाफ काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपली ही भाजी तयार झालेली आहे. मस्त वरून कोथिंबीर घालू आणि चपाती, पोळी, नान पोळी म्हणजे फुलके करायचे, त्याला तूप लावायचं, त्यासोबत पण अप्रतिम लागते. जीरा राईस सोबत अप्रतिम लागते. जेव्हा संडेला काहीतरी व्हेज खायचं आहे, पण स्पेशल काहीतरी खायचं आहे, तरी ही पनीर टिक्का मसाला एकदा करून बघा. तुम्हाला अतिशय आवडेल. छान अशी क्रीमी रिच होते, जर तुम्ही यामध्ये क्रीम वगैरे वापरलं तर. आणि असा थोडासा याला बर्न्ड फ्लेवर येण्यासाठी मस्त स्मोकी फ्लेवर येण्यासाठी याला छान असं थोडंसं धुंगार देऊ शकता. मी दिलेला नाहीये, पण धुंगार द्यायचा. अप्रतिम लागते. अशी पण अप्रतिम लागते. आणि तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे पनीर पण अतिशय सॉफ्ट आहे. इथे आपण 5 ते 7 मिनिटं छान मीडियम गॅसवर, लो गॅसवर त्याला शिजवून घेतलं होतं. तरीही आपले हे पनीर जे आहे ते अजिबात चिवी किंवा असे कडक झाले नाहीये. छान सॉफ्ट आहे. तर आजची ही रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला एकदा घरी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.